नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। आज आपण बोलणार आहोत मध्य प्रदेशातील एका धक्कादायक हत्याकांडाबद्दल, जिथे एका व्यापाऱ्याची हत्या झाली आणि तपासात उघड झालं की या हत्येमागे स्वतःची पत्नी आणि तिचा प्रियकर असल्याचा आरोप आहे। घटना काय आहे? मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील सरदारपूर परिसरात राहणारे देवकृष्ण पुरोहित हे मिरची आणि मसाल्यांचा व्यवसाय करणारे व्यापारी होते। एका रात्री त्यांच्या घरातच त्यांची निर्घृण हत्या झाली। सकाळी त्यांची पत्नी प्रियंका पुरोहित हिने पोलिसांना फोन करून सांगितलं की रात्री काही चोर घरात घुसले, त्यांनी लूटमार केली आणि पतीची हत्या केली। ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, घराची तपासणी केली आणि याच ठिकाणी पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या। पोलिसांना कसा आला संशय? घरात तपास करताना पोलिसांना दिसले की लूटमार झाल्याचा दावा केला जात होता, पण घरात जबरदस्तीने घुसल्याचे कोणतेही ठोस चिन्ह नव्हते। तसेच घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिनेही सुरक्षित होते। यामुळे पोलिसांना हा प्रकार लूट नसून काहीतरी वेगळाच कट असल्याचा संशय आला। यानंतर पोलिसांनी प्रियंका पुरोहितची चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान तिच्या सांगण्यात अनेक विरोधाभास आढळलाय। धक्कादायक सत्य समोर। पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासले, तेव्हा समोर आले की प्रियंका पुरोहितचा कमलेश नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते। असा आरोप आहे की प्रियंका आणि तिच्या प्रियकराने मिळून देवकृष्ण पुरोहित यांना संपवण्याचा कट रचला। पोलिसांच्या माहितीनुसार प्रियकर कमलेशने एका व्यक्तीला सुमारे 1 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या करवली असल्याचा संशय आहे। घटना घडल्यानंतर सगळं लपवण्यासाठी प्रियंकाने चोरी आणि लूटमारची बनावट कथा तयार केली। लग्न आणि वाद। माहितीनुसार देवकृष्ण आणि प्रियंका यांचे लग्न काही वर्षांपूर्वी झाले होते, पण लग्नानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते। प्रियंकाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेले संबंध हेही या वादाचे एक कारण असल्याचे सांगितले जाते। याच कारणामुळे अखेर पतीला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे। पोलिसांची कारवाई। या प्रकरणात प्रियंका पुरोहितला अटक केली आहे। तिचा प्रियकर आणि इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मित्रांनो, विश्वास, नातं आणि प्रेम या गोष्टींवरच कुटुंब उभं असतं, पण जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचं उदाहरण म्हणजे हे प्रकरण। या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्राईम बातम्यांसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्तला सबस्क्राईब करा।